नमस्कार. नमस्कार. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर्शको, गेली 2 वर्षांहून अधिक काळ नोव्हेंबी आणि परिक्षेत्रात विविध सामाजिक कार्यात, राजकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती आपण घेत आहोत. त्या अंतर्गत आज आपण आहोत माझे मित्र श्री हरीश ईश्वरा इंगवले यांच्या समवेत. श्री इंगवले हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचं बालपण आणि शैक्षणिक कारकीर्द गेली मुंबईत माझगाव येथे. गेले 36 वर्षांहून अधिक काळ ते नोव्हेंबीत नेरूळ येथे वास्तव्य करून आहेत. सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नेरूळ पश्चिम विभाग प्रमुख पद आहे. श्री इंगवले यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रात पदवी संपादन केली असून 16 वर्ष नोकरी आणि 16 वर्ष स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय देशात आणि परदेशात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये प्रापंचिक जबाबदारीतून काहीच मोकळीक मिळताच त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या काही निवडक सहकाऱ्यांच्या सोबतीने कॉमन सिटीजन असोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि त्यामार्फत नेरूळ आणि परिसरातील काही प्रश्नांना त्यांनी हातावेगळं केलं. त्यानंतर यथावकाश जानेवारी 2023 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सध्या ते या पक्षाची नेरूळ पश्चिम विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर अशा या श्री हरीश इंगवले यांचं मी नवे शहरच्या या मुलाखतीच्या सत्रात हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. आपले नवे शहर ह्याचे उपसंपादक श्री राजेंद्र गरत यांनी मला इथे बोलून ही जी संधी दिली त्याबद्दल मी आपलं नवं शहर व श्री गरत साहेबांचे आभार मानतो. हरीशजी, माझा पहिला प्रश्न असा असेल की तुमचा जन्म आणि तुमचा मोठा काळ शैक्षणिक कारकीर्द, महाविद्यालयीन कारकीर्द मुंबईत व्यतीत झाली. तुम्ही नोव्हेंबीची निवड पुढच्या वास्तव्यासाठी का बरं केली? गरत साहेब, माझा जन्म हा गोरेगाव आरे कॉलनी पोलीस वसाहतीत झाला. त्यानंतर माझं बालपण हे डोक्या रोड माझगाव येथे गेलं. मी इंजिनिअरिंगसाठी सांगली येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं. त्या काळात खूपच कमी असे इंजिनिअरिंग कॉलेज होते. इंजिनिअरिंगला ज्यावेळी मी सांगलीला गेलो आणि त्यानंतर आम्ही नवी मुंबईला राहायला आलो होतो आणि इथे असलेल्या औद्योगिक वसाहती आणि असलेल्या नोकरीच्या संधी यामुळे आम्ही नवी मुंबईत स्थायिक झालो आणि नंतर नवी मुंबई इतकी सुनियोजित आहे आणि जो आजूबाजूला असलेल्या संधीमुळे मग आम्ही नवी मुंबईतच स्थायिक होण्याचं ठरवलं. इथे असताना तुम्ही नोकरी सुद्धा केली. कोणत्या क्षणाला असं वाटलं की आता आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे? कोणता तो क्षण आणि मग ते व्यवसाय तुम्ही कोणकोणत्या भागात केले? व्यवसायाची तशी आवड मला अगदी लहानपणापासूनच होती. मी लहान असताना फटाकडे विकणे किंवा असे किरकोळ मी माझे व्यवसाय केलेले होते आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा मला स्वतःला व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं आणि बऱ्याच गोष्टी लागतात आणि त्या काळात आपलं करिअर करण्याची एक जबाबदारी असते. त्यामुळे सुरुवातीला मी अनुभव घेण्यासाठी नोकरी केली आणि जसं मला एक 16 वर्षाचा अनुभव आला आणि मला वाटलं की आता आपण जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपण ती संधी घेऊ शकतो, तर मी ती एक संधी घेतली. किंवा ते घेताना आपल्या घरातली कुणाची पार्श्वभूमी व्यवसायाची नसल्याने एक मनात भीती होती. पण माझ्या मित्राने मला सांगितलं होतं, जे मी इतरांनाही सांगतो, की जर तुम्ही कुठली अशी निवड करत असाल तर त्याला वेळ देणं महत्वाचं असतं. तर 1000 दिवस तुम्ही तुमची जिद्द चिकाटी सोडायला नको हवी. तर त्याप्रमाणे मी केलं आणि मला ते 3 वर्ष नंतर मला कधीच मागे वळून बघावं लागलं नाही. सुरुवातीच्या काळात मला चॅलेंजेस आले. तसे व्यवसाय म्हटलं की रोज चॅलेंजेस असतात, पण ते होत एक व्यवसायात माझी आता चांगली घडी बसलेली आहे. कोणकोणत्या देशात कुठे कुठे तुम्हाला हे तुमचं काम करता आलं? मी अपारंपरिक ऊर्जा हे माझं एक्सपर्टीज आहे आणि त्यात मी इंजिनिअरिंग, एनर्जी आणि एक्सपोर्ट ह्यामध्ये मी भारत देशामध्ये तर आपल्या मल्टीनॅशनल कंपनीज करतो, तसेच इतर ईस्ट आफ्रिकेमध्ये आपण बराच व्यवसाय तिथे करतो. इव्हन ईस्ट आफ्रिकेमध्ये आपली स्वतःची हायटेक कन्सल्टंट अँड सर्व्हिसेस टाटा लिमिटेड ही कंपनी आहे, तिथे आपलं ऑफिस आहे आणि आपण आफ्रिकेत आपला बऱ्यापैकी व्यवसाय करतो. तुम्ही 2014 साली एक बिगर राजकीय संस्था स्थापन केली आणि नेरूळमध्ये ज्या परिसरात तुम्ही राहता त्या अवतीभोवती ज्या काही नागरी समस्या आहेत त्यांची तड लावण्याचा प्रयत्न केला. काय होती ती संस्था आणि त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लाभलं?
सामाजिक कार्य करण्याची सुद्धा एक तशी सुरुवातीपासूनच मला आवड होती. मी कॉलेजमध्येच असताना रोटरॅक्ट क्लबचा मेंबर होतो. नेरूळमध्ये आल्यानंतर मी रोटरॅक्ट क्लब ऑफ नेरूळचा फाउंडर प्रेसिडेंट होतो. 2014 मध्ये आमच्या सेक्टर 4 मध्ये काही असामाजिक कृत्य होत होती आणि त्याचा आम्हा सर्वांना त्रास होत होता रहिवाशांना. आणि त्या संदर्भात आम्हाला अपेक्षा होती की पोलीस डिपार्टमेंट किंवा NMMC यांनी काहीतरी करायला हवं. आम्ही काही ज्यावेळी मित्र चर्चा करत होते या विषयावर, त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की आपण ह्यांच्याकडे अपेक्षा करतो आहोत, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर आपण कमीत कमी त्यांना विचारायला तरी हवं. मग आपण कसं विचारतो, तर आम्ही एक ग्रुप बनवला, आम्ही त्यांचा पाठपुरावा करत राहिलो आणि खरंच आम्हाला खूप चांगलं यश लागलं. पोलिसांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने, महानगरपालिका सहकार्याने आम्ही सेक्टर 4 हे आता सिगरेट मुक्त केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आता तिथे जे असामाजिक कृत्य होत होते ते आता खूपच नियंत्रणात आलेली आहेत. तर ह्या यशानंतर मग आम्ही ती संस्था रजिस्ट्री केली आहे आणि कॉमन सिटीजन असोसिएशन सेक्टर 4 मध्ये स्वच्छता, सुंदरता, सुरक्षितता व स्वास्थ्य ह्याच्यावर आम्ही आमच्या नागरिकांसाठी कार्यरत आहोत. छान. ते करताना करोना काळात जे सर्व नगरवासियांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं, तर त्या काळात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर याच्या माध्यमातूनही तुम्ही कामाचा डोंगर उभा केला. डॉक्टर DY पाटील कॉलेजसाठी तुम्ही त्या काळात दिलेलं योगदान महत्वाचं आहे, तर त्याच्याबद्दल जरा आमच्या दर्शकांना जरा सांगा. कोरोना काळ हा आपण सर्वांसाठीच खूप कठीण काळ होता आणि अशाच वेळी अन्नधान्य पासून ते सर्व सोयी उपलब्ध करून देणे खूप कठीण झालं होतं. तशा काळात मी एक सुरुवात केली आणि त्याला माझेच सहकारी मित्रांकडून मला खूप सहकार्य लाभलं आणि मग आम्ही त्या काळामध्ये रेशन वाटप असेल किंवा बरेच असे उपक्रम घेतले. आणि त्याचमध्ये ज्यावेळी एकदम लॉकडाऊन होता, एप्रिल एंड मध्ये ज्यावेळी लॉकडाऊन होता, त्यावेळी DY पाटील ब्लड बँक कडून मला फोन आला होता की आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करावं लागेल कारण रक्ताचा तुटवडा येतोय म्हणून. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की कुणी नागरिक बाहेर येऊ शकत नाहीयेत, एक सुई टोचून घेणं सुद्धा लोकांना अवघड होतं, अशा काळात रक्तदान शिबिर कसं होईल. पण त्यांनी मला खूपच विनंती केल्यानंतर मी माझे काही मित्र कैलास पाटील, प्रल्हाद पाटील, श्री गणेश घाग साहेब अशा यांच्याबरोबर बोलून आम्ही 3 कॅम्प घेतले वेगवेगळ्या ठिकाणी. शिव मंदिर मध्ये, एक मानव हॉस्पिटल मध्ये आणि सारसोळ्याच्या शिव गणेश मंदिर मध्ये असे वेगळे 3 कॅम्प घेतले. आणि जिथे DY पाटील ब्लड बँकला 20-25 बॅगची अपेक्षा होती तिथे आम्ही त्यांना 102 बॅग्स मिळवून दिल्या आणि त्याबद्दल माझा नंतर त्यांनी सत्कारही केला. हे सगळी तुम्ही नागरिक कामं आता वेगळी केलीत, काही सामाजिक कार्यात योगदान दिलं, काही ज्येष्ठ नागरिकांसाठी काम केलं, वया वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, हे सगळं केल्यानंतर काही सामाजिक संस्थांनी, संघटनांनी स्वतःहून तुमचा काही सन्मानही केला असेल, त्याच्याबद्दल जरा सांगा. समता सहकारी संस्था ह्यांनी माझा कोविड योद्धा आणि माझं केलेलं योगदान कोविडमध्ये ह्याबद्दल माझा त्यांनी सत्कार केला होता. तसंच बौद्ध पंचायत समितीने समाजभूषण पुरस्कार देऊनही माझा सत्कार केला होता. त्यानंतर ब्रह्मकुमारी प्रजापती यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला उपकृत केलं होतं. तसे बरेच ठिकाणी बरेच आहेत आणि हे सामाजिक कार्य करत असताना हे पुरस्कार वगैरे हे मिळतात, हे आपल्याला एक प्रोत्साहन देतं. पण काम करत असताना जे आपल्या स्वतःला जे ऊर्जा आणि आनंद मिळतो तो जास्त महत्वाचा वाटतो. तशीच आता मी विभाग प्रमुख ही पक्ष ज्यावेळी जॉईन केला आणि विभाग प्रमुखाची जबाबदारी मला 8 महिन्यात पक्षाने दिली, तर मी जानेवारीमध्ये जॉईन झाल्यानंतरच लगेच 14 जानेवारीला मी पक्षप्रवेश केला आणि 23 जानेवारीला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मी भगवा सप्ताह आयोजित केला होता. त्यामध्ये स्वच्छता अभियान, अपोलो हॉस्पिटलचं आरोग्य शिबिर, त्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेला सरस्वती मूर्ती भेट, गौशाळा भेट, माता रमाबाई हॉस्पिटलमध्ये फळ वाटप असे विविध उपक्रम राबवले. कांदळवांची माहिती होण्यासाठी आम्ही घेतले, कलागुण स्पर्धा असतील, त्यानंतर असे बरेच महिलांसाठी सक्षमीकरण आणि त्यांना त्यांचे काही उपयोग होईल असे त्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. असे बरेच उपक्रम घेतले आणि माझ्या कार्याची दखल घेऊन पक्षाने मला 8 महिन्यातच मला विभाग प्रमुख ह्या पदाची जबाबदारी दिली. त्याच प्रश्नाकडे येतो मी आता. नवी मुंबईत, ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. येथून एक काळ होता की येथून शिवसेनेचा आमदार निवडून जायचा, इथल्या महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व असायचं आणि तिथला महापौर शिवसेनेचा असायचा. आज मी तिला दुर्दैवाने तशी परिस्थिती नाहीये. ही कुठली राजकीय टीका टिप्पणी नाहीये, मी वास्तव सांगतोय. सध्याची शिवसेना या पक्षाची, मूळ शिवसेना या पक्षाची अवस्था थोडीशी बिकट असल्याचं दिसतंय. अशा काळात तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं सदस्यत्व घेऊन त्या पक्षात काम करण्याचं कसं काय निश्चित केलं?
सुदैवाने मला सामाजिक कार्याची आवड आणि त्यातून मला व्यापक रूप देण्यासाठी राजकारणात यायचं होतं. मला काही राजकारणात येऊन माझे काही वेगळी अशी ध्येय धोरणं अशी नव्हती की मला समाजकार्य जास्त करायचं होतं. तर लहानपणापासूनच मला शिवसेना थोडी भावलेली होती. जेव्हा मी माझगावमध्ये राहत होतो तेव्हापासूनच. आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी पक्षाची भूमिका आहे, ही भूमिका मला भावलेली होती आणि त्यामुळे मला समाजकार्यच जास्त करायचं होतं, समाजकार्यालाच व्यापक रूप द्यायचं होतं. त्यासाठी मला हाच पक्ष योग्य वाटला. आता सध्या जी काही पडझड थोडी झालेली आहे, ज्या माध्यमात तुम्ही आता उल्लेख केला, तर मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच मूळ शिवसेना आहे. जे काही आता तात्पुरत्या घडामोडी घडलेल्या आहेत ह्या अगदी तात्पुरत्या आहेत. कारण आपण बघितलं आहे की मूळ शिवसेनेसोबतच शिवसैनिक अजूनही आहे. तर हे काही दिवसातच आपल्याला चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर ही मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच आपल्याला स्पष्टपणे दिसेल. आणि आता एक शेवटचा प्रश्न. अलीकडची तरुणाई बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहता येईल की कुठेतरी पानाच्या टपरीजवळ, कुठेतरी झाडाखाली पॉर्नोग्राफी बघते, मोबाईलमध्ये जे पाहायला नको ते बघते. आता ही सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे क्रांती झालेली आहे त्याचा आपण सकारात्मक अंगाने त्याचा वापर करायला पाहिजे. त्याच्याऐवजी काही तरुण हे नको त्या गोष्टीत लक्ष देताना जास्त दिसतात. तर या सर्व तरुणाईला तुम्ही काय सांगायला मागाल? डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी बदल घडतायत, तरुणाईने ह्याचा आपल्या आणि आपल्या देशाच्या उन्नतीसाठी वापर करायला हवा. ह्याचा दुरुपयोग करून त्याचे स्वतःचं नुकसान करून घ्यायला नको. आणि ह्या टेक्नॉलॉजीची गरज आहे, ती गरज ही चांगल्या पद्धतीने वापरून स्वतःचा आणि देशाचा विकास करायला हवा, असं मी त्यांना आवाहन करेन. छान. तर दर्शको, हे आहेत श्री हरीश इंगवले, शिवसेनेचे नवी मधील नेरूळ पश्चिम भागाचे विभाग प्रमुख. त्यांनी स्वतः नोकरी करून त्यानंतर व्यवसायात स्वतःला सिद्ध करून त्याच्यातून मिळणारा वेळ हा समाजाप्रती देऊ केलेला आहे आणि समाजाला जितकं पुढे नेता येईल त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी आमच्या स्टुडिओत येऊन ही सर्व जी माहिती देऊ केली आणि तरुणाला एक चांगला संदेश दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद गरज साहेब. आपले नवे शहर सर्वांचे आभार. दर्शको, आपणास ही मुलाखत कशी वाटली ती नवे शहर युट्यूब चॅनल आणि नवे शहर फेसबुक पेज वरील या मुलाखती खाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.